आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडतंय ते आपण पाहूया। मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजी 2.5 रुपयांनी स्वस्त, 73 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळणार। आजपासून नवे दर लागू। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार। बेस्ट प्रशासनाचा पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार। मड ते वर्सोवा 2 समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारणार। प्रकल्पाचं काम 3 वर्षांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा। मुंबई विमानतळावर 1.60 कोटी किमतीचे 3 किलो सोनं जप्त, सोन्यासह 2 आयफोन जप्त। फेब्रुवारी-मार्च मध्ये सीमाशुल्क विभागाने 25 आयफोन जप्त केले। मुंबईमध्ये तुंबणारं पाणी उपसण्यासाठी पालिकेची नवी योजना। 489 ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार। पाणी साचणाऱ्या विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार। 18,000 पुणेकरांचा मुद्रांक शुल्क माफ। अभय योजनेमध्ये 1 लाखापेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांचा मुद्रांक शुल्क माफ होणार। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण। रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका आजपासून सेवेत। पिंपरी शहर पोलीस दलामध्ये शिपाई पदाच्या 265 जागांसाठी भरती होणार। 31 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार। महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध। पुणे शहरामध्ये महामार्गालगत उपबाजार उभारणार। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाजार समितीचा निर्णय। बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांची माहिती।